नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये. उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल. बार्टी टार्टी आरटी सारथी महाज्योती बाबत एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर रिझल्ट कधी लागेल, 50 पेक्षा कमी मार्क्स आहेत, आमचं सिलेक्शन होणार का, कट ऑफ किती जाईल, कमी जाईल या जास्त जाईल, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. कट ऑफ लेट का झालं त्याचे कारण सुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबाबत कोणती संस्था अशी आहेत ज्यांच्या कट ऑफ 50 पेक्षा कमी जाऊ शकते, हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ पोहोचा, त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा फायदा होईल. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले जो मुख्य कारण आहे तो म्हणजे की काही भागातील पूर आल्यामुळे एक्झाम जी आहे UPSCची एक्झाम आहे, काही भागातील पूर आल्यामुळे UPSCची जी एक्झाम आहे विद्यार्थी मित्रांनो ते झालेली नाही होती. तर ती एक्झाम जी आहे 17 तारखेला झालेली आहे आणि त्याची जी आन्सर की आहे ते 19 तारखेला आली. 19 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत तुम्ही पाहू शकत होते. त्याचबरोबर ह्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला जे ऑब्जेक्शन आहे ते सुद्धा करायला त्यांनी दिलेले होतं. आता हे सगळं खतम झालेलं आहे. तुम्ही आता तुमची जी रिस्पॉन्स शीट आहे ते पाहू शकत नाही, तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन सुद्धा करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर आता रिझल्ट कधी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, हे एक मुख्य कारण होतं. UPSCची एक्झाम व्हायची होती म्हणून आता हे एक्झाम झालेली आहे. तर तुम्हाला जो आहे आता दिवाळीनंतर कोणी सांगत होती की रिझल्ट लागेल, आता एक्सपेक्टेड आहे की विद्यार्थी मित्रांनो ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत लागू शकते. जर ह्या महिन्याच्या अखेरीला नाही लागलं तर नोव्हेंबर महिन्याच्या स्टार्टिंगच्या हप्त्यामध्ये सुद्धा लागू शकते. हे सुद्धा एक एक्सपेक्टेड आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो ते संस्थेच्या हातात आहे आणि संस्थे रिझल्ट कधी लावतात, त्यांच्या काय काय असतात अंदरुनी जे काय काय प्रॉब्लेम असतात ते त्यांना माहिती असते, आपल्याला काही माहिती नसते, कारण त्यांनी अजूनपर्यंत अशा प्रकारचे काही अपडेट दिलेले नाही. तर एक्सपेक्टेड आहे रिझल्ट तुमचं जे आहे ते तुम्हाला एकतर ह्या महिन्याच्या अखेरीला किंवा नोव्हेंबरच्या स्टार्टिंगच्या हप्त्यामध्ये पाहायला भेटू शकते. आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर मला 50 पेक्षा कमी मार्क्स आहेत तर माझं सिलेक्शन होणार काय. तर विद्यार्थी मित्रांनो, काही असे संस्था आहे त्या संस्थामध्ये जसं तुम्ही पाहू शकता की आर्मी आर्मी भरती पाहू शकता, त्याचबरोबर पोलीस भरती पाहू शकता. आर्मी भरतीमध्ये तुम्हाला 50 पेक्षा कमी मार्क्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर पोलीस भरतीचं जे सुद्धा आहे त्याचे सुद्धा कट ऑफ तुम्हाला 50 पेक्षा कमी पाहायला भेटू शकते विद्यार्थी मित्रांनो. इथे जे महिलांचं तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीचं जे होतं बार्टीमध्ये किंवा अदर संस्थेमध्ये सुद्धा ते महिलांचं जो कट ऑफ आहे तो तुम्हाला 50 पेक्षा कमी पाहायला भेटलं होतं विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्यावेळेस सुद्धा जे काही एक्झाम आहेत ते वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झालेले आहे. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाल्यानंतर नॉर्मलायझेशनचा सुद्धा तुम्हाला एक मुद्दा पाहायला भेटणार आहे, कारण पेपर इझी नाही होता, पेपर चांगला होता, पेपर मॉडरेट टू टफ लेवल होता विद्यार्थी मित्रांनो. जे सिलेबस त्यांनी दिलेलं होतं काही भागातील सिलेबसचं थोडंसं त्यांनी पलीकडे जाऊन पण म्हणजे सिलेबसचं होतं पण थोडं जे क्वेश्चनचं लेवल होतं ते चांगलं विचारलं होतं. त्याचबरोबर आता जो आहे कट ऑफचा जो आहे तो कायच्यावर, तो तुमच्या जागेवर सुद्धा एक परिणाम येते. जागा किती आहे, जर जागा कमी असतील तर कट ऑफ जास्त जाऊ शकते. अर्ज किती आले त्यावर सुद्धा त्यावर सुद्धा तो एक सुद्धा मुद्दा असू शकते, किंवा पेपरचा लेवल कसा होता ते सुद्धा एक मुद्दा असू शकते. विद्यार्थी मित्रांनो, जर पेपरचा लेवल इझी होता तर त्या भागातील कोणते असे डिपार्टमेंट असतील त्या भागातील तुम्हाला कट ऑफ जे आहे ते कट ऑफ जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जास्त पाहायला भेटेल. जसं UPSC MPSC हे याचे जे जागा असतात ते कमी असतात, तर याचे कट ऑफ तुम्हाला जास्त पाहायला भेटते. पण पोलीस भरती झालं, आर्मी भरती झालं, याचे कट ऑफ तुम्हाला डाऊन पाहायला भेटते. तर तुमचं जे 50 पेक्षा ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत तर तुम्ही असं समजून चाला की तुमचा सुद्धा सिलेक्शन होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो. पण जास्तीत जास्त जे बाकीचे जसं SSC झालं, जसं बँक झालं, जसं कंबाईन झालं, राज्यसेवा, त्याचबरोबर जे बाकीचे आहेत त्यांचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला चांगला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता एकदम कट ऑफ किती लागेल हे सुद्धा नाही, पण तुम्हाला जर 50 ते 60च्या मध्ये तुम्हाला गुण आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेफ आहात, कारण इथे वेटिंग लिस्ट सुद्धा लागते. काही विद्यार्थी असतात खूप सारे फॉर्म भरतात आणि काही विद्यार्थीचं सिलेक्शन जसं MPSCला झालं, कोणाच्या UPSCला झालं, कोणाच्या SSC, तर ते त्यांची चॉईसनुसार ते सिलेक्ट करतात. आणि मग काही जे जागा असतात, कारण ते सेम विद्यार्थी तिथे पण अप्लाय करतात, तर ते कोणती पण एक संस्था भेटू शकते, तर ते संस्था निवडतात आणि इकडलं मग ते जे वेटिंग आहे मग ते संस्थेमधले जे जागेसाठी स्टुडंट कमी असतात तर वेटिंग लिस्ट लागते आणि वेटिंग लिस्ट सुद्धा तुम्हाला कमी मार्क्सवर पाहायला भेटते. तर विद्यार्थी मित्रांनो,
अशा प्रकारचे काही अपडेट आलं तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. रिझल्ट बाबतची संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटणार आहे. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा ज्या विद्यार्थ्यांनी बार्टी, आरटी, सारथी, महाज्योतीची एक्झाम दिलेली आहे. त्याचबरोबर जर काही तुम्हाला क्वेरीज असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सगळं प्रश्नांचे तुम्हाला उत्तर देणार आहे. अशा प्रकारची ही अपडेट होती. जर काही राहिलं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.